झालं मकरंद सरांनी तिकडे ते धमाका वाजवला आणि मग चमकी पडली का नाही. चमकी पडल्यानंतर माझ्या मनात काय विचार येतो की चमकी बरोबर चटक चांदणी हवी. मागच्या वेळेला काय ही चटक चांदणी आली होती. मसाला असा कुठला होता, ज्वानीचा मसाला. मग आता साला काय करते ते बघायलाच पाहिजे आपल्याला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मुंबईची श्रद्धा परब येते, काय घेऊन येतो कुणास ठाऊक. हा काय प्रकार होता नृत्याचा. याच्यामध्ये जोश होता, याच्यामध्ये नाट्य होतं खूप त्या संगीतात, पण नृत्याचा काय प्रकार. याला तांडव तर म्हणू शकत नाही. नाही, हा बेसिकली तांडव नाही आहे. हा अप्सरा स्वर्गलोकामध्ये असते ना, ती अप्सरा मी आहे आणि ती शंकराला सांगते तिच्यावर जे काही अन्याय झालाय. ती सांगते की माझं आगीचं आणि वाऱ्याचं काहीतरी मिलन कर, ते तुझ्या चमत्काराने तू काहीतरी प्रयोग दाखव. बर, नाही चांगलं आहे, पण
आपण परीक्षकांना विचारूया. काय ग मुग्धा, तुला काय वाटलं? तू नाचते सुंदर, पण मला एक मागच्या वेळेस पण आम्ही मिस केलं बघायचं, एक अदाये आणि ते जरा मुलीसारखं नाचणं म्हणतात ना, ते मी तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं. तर मला वाटलं की तू ते करशील, पण तुझं हे सगळं मांडणी बघितलंय मला वाटलं तू एक तांडव करतेस, पण तांडव एक्झॅक्टली तांडव दिसला नाही, दुसऱ्या काही गोष्टी मिक्सचर असं झाल्या. त्यामुळे आम्ही थोडे कन्फ्यूज होतो आम्ही काय बघतोय. एनर्जी खूप होती, पण ती एका बरोबर लयीत आली ना की लोकांना आवडते, यु नो. तर चांगलं झालं, पण आय वॉज एक्सपेक्टिंग समथिंग डिफरंट. मकरंद सर. गेल्या वेळी लावणी त्याच्यात सुद्धा तू मर्दानी लावणी होती ती अशी, म्हणजे तू माझ्या लक्षात आलंय की तुला फॉर्ममध्ये बदल करायला आवडतो, तुला एखादी शैली असते त्याच्यात काहीतरी ॲड करायला आवडतं, आणि ती तुझ्या मला असं वाटतंय की सादरीकरणात बहुअंशी आलेली आहे. शेवटी आपण म्हणतो त्याचा एक इम्पॅक्ट असायला पाहिजे, जो मला वाटतंय मुग्धालाही वाटला. तुझा इम्पॅक्ट नक्कीच होता. आपण पदकांकडे वळूयात. हो. मकरंद सर. 9 पदक मकरंद सरांनी दिली 10 पैकी. मुग्धा. मी तुला देणार आहे 8 पदकं. 8 पदकं मुग्धाने दिलेली आहेत. 8 आणि 9 17 पदकं झाले. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.